वृश्चिक राशीच्या सर्व प्रेमळ भक्तांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या राशी स्वामी माऊली या चॅनलवर। आजचा हा विषय तुमच्यासाठी खूप खास आहे, कारण नागपंचमीनंतर पुढील काही दिवसात तुमच्या आयुष्यात काही अशा गोष्टी घडण्याची शक्यता आहे ज्याची तुम्ही कदाचित खूप दिवसांपासून वाट पाहत आहात। म्हणूनच आजचा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज आपण फक्त तुमच्या राशीबद्दल सामान्य गोष्टी बोलणार नाही आहोत, तर नागपंचमीनंतर तुमच्या आयुष्यात कोणत्या क्षेत्रातून आनंदाची बातमी येऊ शकते, कोणता जुना विषय पुन्हा समोर येऊ शकतो आणि कोणत्या संकेतांमुळे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नये याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि हो, या व्हिडिओमध्ये शेवटी एक अशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे जी तुमच्यासाठी या संपूर्ण काळातील सर्वात महत्त्वाची ठरू शकते। त्यामुळे हा व्हिडिओ मध्येच बंद करू नका। कदाचित शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुम्हालाच वाटेल की हो, ही गोष्ट अगदी माझ्या परिस्थितीशी जुळते। चला तर मग मन शांत करा, देवावर विश्वास ठेवा, व्हिडिओला एक लाईक करा आणि सुरुवात करूया। कारण कधी कधी आयुष्यात चांगली वेळ येण्याआधी काही छोटे छोटे संकेत मिळायला सुरुवात होते आणि वृश्चिक राशींच्या लोकांनो, असेच काही संकेत तुमच्यासाठी दिसत आहेत। वृश्चिक राशींच्या लोकांनो, मागचा काळ तुमच्यासाठी मानसिकदृष्ट्या थोडा कठीण गेला असेल। बाहेरून तुम्ही सगळं व्यवस्थित असल्यासारखं दाखवलं असेल, पण मनाच्या आत अनेक प्रश्न सुरू होते। काही गोष्टी का होत नाहीत, काही लोक आपल्यापासून का दूर गेले आहेत आणि आपण एवढे प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम का मिळत नाहीत, असे प्रश्न तुम्हाला सतावत असतील। पण आता हळूहळू परिस्थितीचा रंग बदलताना दिसू शकतो। नागपंचमीनंतर तुमच्या मनात पुन्हा आशा निर्माण होईल आणि आता काहीतरी चांगलं घडणार अशी भावना तुम्हाला जाणवू शकते। तुमच्यासाठी येणारी ही पहिली सकारात्मक चाहूल एखादा फोन कॉलमधून, मेसेजमधून किंवा एखाद्या व्यक्तीकडून मिळणाऱ्या महत्त्वाच्या माहितीमधून येऊ शकते। ही बातमी तुम्हाला सुरुवातीला छोटी वाटेल, पण तिच्यामागे मोठा अर्थ दडलेला असू शकतो। एखादं अडकलेलं काम पुन्हा सुरू होणे, एखाद्या व्यक्तीशी पुन्हा संवाद होणे किंवा एखाद्या निर्णयांबाबत सकारात्मक उत्तर मिळणे, यापैकी काहीतरी घडू शकतं। आणि त्यामुळे या काळात मिळणाऱ्या प्रत्येक महत्त्वाच्या संदेशाकडे लक्ष द्या आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे एकदा नक्की टाईप करा। आर्थिक बाबतीतही तुम्हाला दिलासा देणारी परिस्थिती निर्माण होऊ शकते। बराच काळ एखाद्या पैशांची वाट पाहत असाल, एखादं पेमेंट अडलेलं असेल किंवा खर्चामुळे मनावर ताण असेल, तर हळूहळू परिस्थिती सुधारण्याची संधी मिळू शकते। पैसा मिळाला की लगेच सगळा खर्च करण्याऐवजी काही भाग सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण तुमच्यासाठी येणारा हा काळ केवळ पैसा मिळवण्याचा नाही, तर पैशांची योग्य हाताळणी करण्याचाही आहे। नात्यांच्या बाबतीत एक सुंदर बदल होऊ शकतो। एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत गैरसमज झाले असतील तर ते दूर होण्याची शक्यता आहे। काही वृश्चिक राशींच्या लोकांना एखाद्या व्यक्तीकडून मनापासून बोलण्याची संधी मिळू शकते, तर काही जणांच्या आयुष्यात नवीन व्यक्तीची एंट्री होऊन मनाला पुन्हा आनंद मिळू शकतो। मात्र यावेळी फक्त गोड बोलण्यावर विश्वास न ठेवता समोरच्या व्यक्तीच्या कृतीकडेही लक्ष द्या। कुटुंबाच्या बाबतीतही एखादी आनंदाची बातमी तुमच्या कानावर पडू शकते। घरातील एखाद्या व्यक्तीचे यश, एखादं महत्त्वाचं काम पूर्ण होणे, एखादी अडचण दूर होणे किंवा बराच काळ चर्चेत असलेल्या विषयाला सकारात्मक दिशा मिळणे, यामुळे घरात आनंदाचं वातावरण निर्माण होऊ शकतं। तुमच्या कुटुंबातील अनेक लोक आनंदाचा हा क्षण शेअर करतील आणि तुम्हाला आतून एक वेगळंच समाधान मिळेल। कामाच्या ठिकाणी मेहनत करणाऱ्या वृश्चिक राशींच्या लोकांसाठीही हा काळ अधिक महत्त्वाचा ठरू शकतो। आत्तापर्यंत तुम्ही केलेल्या मेहनतीची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे। वरिष्ठ व्यक्तींकडून कौतुक मिळणे, नवीन जबाबदारी मिळणे किंवा तुमच्यावर विश्वास दाखवला जाणे, यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि काही जणांना कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात। तुम्ही शांतपणे काम करत राहा आणि प्रत्येक संधीचा विचारपूर्वक उपयोग करा। जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये विश्व माझ्या बाजूने आहे आणि मला मोठी संधी मिळणार आहे असे नक्की टाईप करा। एखादी संधी तुमच्या अपेक्षेप्रमाणे सुरुवातीपासूनच मोठी नसेल, पण ती पुढे चांगला मार्ग उघडू शकते। त्यामुळे ही संधी माझ्यासाठी नाही असं लगेच ठरवू नका। प्रत्येक संधीची माहिती घ्या, अटी समजून घ्या आणि मग निर्णय घ्या, कारण कधीकधी आयुष्यातील मोठा बदल अगदी छोट्या संधींपासूनच सुरू होतो। व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी नवीन संपर्क फायदेशीर ठरू शकतात।
एखादा नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर, नवीन सहकार्य किंवा जुन्या संपर्कातून पुन्हा काम मिळण्याची क्षमता निर्माण होऊ शकते. तुमच्याकडे एखादी कल्पना खूप दिवसांपासून असेल तर तिच्यावर पुन्हा काम सुरू करण्यासाठी हा काळ प्रेरणादायी ठरू शकतो. मात्र कोणताही आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे आणि अटी व्यवस्थित तपासा. वृश्चिक राशींच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल कदाचित बाहेरच्या परिस्थितीपेक्षा तुमच्या विचारांमध्ये होणार आहे. आजपर्यंत ज्या गोष्टींमुळे तुम्ही घाबरत होता त्याच गोष्टीला आता समोर जाण्याची ताकद तुमच्यात निर्माण होईल. माझ्याकडून हे होणार नाही, याऐवजी मी एकदा प्रयत्न करून पाहतो असा विचार मनात येईल आणि हाच बदल तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात येणारी खुशखबर नेहमी कुठल्या रूपात येईल हे प्रत्येक व्यक्तीच्या परिस्थितीनुसार वेगळं असू शकतं. कोणासाठी ती आर्थिक बाबतीत असेल, कोणासाठी नोकरी, तर किंवा कोणाशी व्यवसायाशी संबंधित असेल, तर कोणासाठी कुटुंब किंवा नात्यांशी संबंधित असेल. पण तिचं वैशिष्ट्य एवढंच असेल की ही बातमी तुमच्या मनावरच बरंचसं ओझं कमी करू शकते आणि तुम्हाला पुन्हा एकदा पुढे जाण्याची उमेद देऊ शकते. काही वृश्चिक राशींच्या लोकांच्या आयुष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की ज्याची तुम्ही खूप काळापासून वाट पाहत होतात. त्या विषयावर अचानक हालचाल सुरू होईल. तुम्ही एखादी गोष्ट मनातून सोडून दिली असेल, पण अचानक त्याच विषयाबद्दल फोन किंवा चर्चा सुरू होऊ शकते. सुरुवातीला तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण परिस्थिती तुमच्या बाजूने बदलताना दिसली तर जुन्या निराशेला मनात जागा देऊ नका. तुमच्यासाठी आणखी एक सुंदर संकेत म्हणजे एखाद्या व्यक्तीचा अचानक मिळणारा पाठिंबा, ज्याच्याकडून तुम्हाला कधीच अपेक्षा नव्हती. अशी व्यक्ती एखाद्या महत्त्वाच्या वेळी तुमच्या बाजूने उभी राहू शकते. तिच्या एका फोनमुळे, एका शब्दामुळे किंवा छोट्याशा मदतीमुळे तुमचं एखादं महत्त्वाचं काम सोपं होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला तिच्या जुन्या वागणुकीवरून कायमस्वरूपी मोजू नका. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या काळात तुमच्या मनातील एखादी जुनी इच्छा पुन्हा जागी होऊ शकते. तुम्ही कधी काळी एखादं स्वप्न पाहिलं होतं, पण परिस्थितीमुळे ते बाजूला ठेवलं असेल. आता पुन्हा त्यासाठी प्रयत्न करण्याची इच्छा निर्माण होईल. यावेळी स्वतःवर विश्वास ठेवा, पण त्याचबरोबर योग्य नियोजन करा. भावना आणि वास्तव यांचा समतोल ठेवला तर तुमची वाटचाल ही अधिक मजबूत होईल. आणि आता त्या खास खुशखबरीबद्दल आपण बोलूया, ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ इतका वेळ ऐकत आहात. वृश्चिक राशींच्या काही लोकांच्या आयुष्यात अशी बातमी येऊ शकते जी त्यांच्या मनातील एक जुनी चिंता दूर करेल. ही बातमी पैसा, काम, कुटुंब, नातं किंवा भविष्यातील एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाशी संबंधित असू शकते. ही बातमी ऐकताना तुम्ही काही क्षण शांत व्हाल, कारण तुमच्या मनात पहिला विचार येईल, खरंच हे माझ्यासोबत घडतंय का? आणि त्याच क्षणी डोळ्यात आनंदाश्रू येण्याइतका भावनिक क्षण निर्माण होऊ शकतो. पण फ्रेंड्स, या संपूर्ण काळात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. चांगली वेळ आली म्हणून प्रत्येक गोष्ट डोळे बंद करून स्वीकारायची नसते. तुमच्यासमोर संधी आली तर तिची योग्य तपासणी करा. आर्थिक बाबतीत सावध राहा आणि कोणाच्याही गोड बोलण्यावर लगेच निर्णय घेऊ नका. तुमचं नशीब तुम्हाला संधी देऊ शकतं, पण त्या संधीचा योग्य उपयोग करण्याची जबाबदारी ही तुमची आहे. तर वृश्चिक राशीच्या माझ्या सर्व बांधवांना, नागपंचमीनंतर तुमच्यासाठी एक नवा सकारात्मक टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. आजपर्यंत ज्या गोष्टींनी तुम्हाला त्रास दिला त्याच अनुभवातून तुम्ही खूप काही शिकलात. आता मागे वळून पाहण्यापेक्षा पुढे काय सुंदर घडू शकतं याकडे लक्ष द्या. तुमच्या आयुष्यात येणारी खुशखबर कोणत्या रूपात येईल हे प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं, पण आशा सोडू नका. तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा द्या, मनात सकारात्मकता ठेवा आणि योग्य संधी आली तरी धैर्याने निर्णय घ्या. जर तुम्हीही वृश्चिक राशींचे असाल आणि तुमच्या आयुष्यात चांगली बातमी यावी असं तुम्हाला मनापासून इच्छा असेल, तर कमेंट बॉक्समध्ये माझा चांगला काळ सुरू होऊ दे असे नक्की टाईप करा. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी होय स्वामी.
असे नक्की टाईप करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या वृश्चिक राशींच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच राशी भविष्यांच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. देव तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद घेऊन येऊ हीच प्रार्थना. तर पुन्हा भेटू एका पुढील नवीन राशी भविष्य व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.